नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पार्टी आक्रमक, महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम सुरू। न्यूज नेटवर्क, कारंजा लाड। महाराष्ट्रात सध्या इंधन धोरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आता आम आदमी पार्टी महाराष्ट्राने थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे। पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे। सध्याच्या इंधन धोरणामुळे सर्वसामान्य वाहनधारक प्रचंड अडचणीत आले असल्याचा आरोप आपने केला आहे। पेट्रोल डिझेलचे वाढते दर, इथेनॉल मिश्रणामुळे गाड्यांचे इंजिन खराब होणे, मायलेज कमी मिळणे आणि इंधन दरात पारदर्शकता नसणे यामुळे जनता त्रस्त असून महागाईतही सातत्याने वाढ होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे। आम आदमी पार्टीच्या प्रमुख 5 मागण्या: इंधन दरात पारदर्शकता, इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण व इंधनाच्या किमती ठरविण्याच्या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणली पाहिजे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवूनही दरात अपेक्षित घट का झाली नाही याची स्पष्ट माहिती सरकारने जाहीर करावी। सक्ती बंद करा, सुसंगत कम्फर्टेबल नसणाऱ्या इंजिनामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सक्तीचा वापर तातडीने थांबवण्यात यावा। दरात कपात करा, इथेनॉल मिसळण्याच्या प्रमाणानुसार पेट्रोलच्या दरात योग्य कपात करावी। तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास त्याचा थेट लाभ ग्राहकांना मिळावा। यासाठी पेट्रोल व डिझेलवरील केंद्र सरकारचे अतिरिक्त कर आणि अधिभार तातडीने कमी करावेत। नुकसान भरपाई द्या, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनधारकांच्या गाड्यांचे जे नुकसान होत आहे त्या पात्र वाहनधारकांना योग्य नुकसान भरपाई देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी। महागाईवर नियंत्रण, इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या अवाढव्य महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात। आम आदमी पार्टीच्या या स्वाक्षऱ्या मोहिमेला आता जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि यावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। बघूया तर मग महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी जनतेला दिलेला संदेश। सर नमस्कार, स्वागत आहे आपलं। आणि पेट्रोलचा मुद्दा म्हणजे नेमकं कशा विषयावर आपल्याला बोलायचं आहे, जेणेकरून आपण आम आदमी पार्टी हा पक्ष सोबत घेऊन फिरता आहेत आणि आपली काही समजा तुमचे सहकारी आहेत तर त्यांनाही तुम्ही सोबत घेतलेला आहे आणि कशाबद्दल आहे हे थोडंसं माध्यमाला सांगावे। नमस्कार, माझं नाव भाग्येश लाड, मी तालुका उपाध्यक्ष आहे आणि माझे सहकारी तालुका अध्यक्ष गारवे साहेब। ही मोहीम आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे याच्यामध्ये लोकांचं म्हणणं आलं की बा पेट्रोल खराब होत आहे, गाडीचे इंजन खराब होत आहे, फ्यूल पंप खराब होत आहे। याविषयी लोकांचे जे मनात जे काय आहे की बा या पेट्रोल वापरणे चांगलं आहे का नाही आहे, याविषयी ही मोहीम आम्ही राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये जयस्तंभ चौकातून निघालेली मोहीम आहे तर पेट्रोल पंपापर्यंत। याच्यामध्ये जे ई फ्यूल आहे म्हणजे E20 जो फ्यूल आहे हे आपल्यासाठी कसं फायदेशीर आहे का घाट्याचं आहे हे याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे कि लोकांनी नेमकं काय पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे। याच्यामध्ये ये आम्ही मोहिम यासाठी ही राबवलेली है। सबसे पहले आप अपना परिचय दीजिए हमें और आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे। नमस्कार, मैं महबूब रमजान गारवे, तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी। मैं आज ये मुहिम रबा रहा लोगों के लिए, सर्वसामान्य जनता के लिए मिश्र पेट्रोल विरोध धोरण शास्त्री अभियान रबा। ये अभियान आप मतलब चला रहे हैं और लोगों का हित किस बात में है ये दिखा रहे हैं। इससे ये पेट्रोल से लोगों की एक तो 3 से 6% ऑवरेज में कमतरता हो रही है, इंजन डैमेज हो रहे हैं, वहाँ से निकल के गाड़ियाँ एकदम फला पूरी धीरे धीरे करके। हाँ, इसके लिए सरकार से भाई हमारा यही कहना है कि ये इथेनॉल पेट्रोल एक तो बंद कर दो, नहीं तो उसमें जनता के लिए कम से कम इतनी तो भी सहूलत दो कि 70 से 80 रुपये के बीच में इसको रखे। हाँ, और इसका परसेंटेज कम करे, 10% करे, ये 20% नहीं होना। हाँ, 20% नहीं चाहिए।
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.